गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. लाईव्ह फ्रॉम जावटे. तर आज आपला शेवटचा दिवस आहे, दुसरा दिवस आहे वीर हनुमान चषक. या साईडला तुम्ही बघू शकता वीर हनुमान क्रिकेट संघ जावटे आयोजित वीर हनुमान चषक 2026. ट्रॉफीची साईज बघू शकता तुम्ही. यासाठी स्पेशल तुम्हाला छोटा हत्ती बोलवा लागणार आहे, एवढी मोठी ट्रॉफी आहे. डे आहे, फायनल डेचा पिच कसा आहे, कसं बिहेव करेल ते आता आपण बघणार आहे. कालच्या डे मध्ये एकदम बॅटिंगसाठी पिच होतं, कडक अशी बॅटिंग होत होती, विकेटसाठी पण तशी पुरेपूर साथ देत होती. तर आज आपले ऑफिशियल अंपायर इकडे आलेले आहेत, तर त्यांच्याकडून आपण पिच रिपोर्ट जाणून घेऊया. आपली ही टुर्नामेंट आहे आणि ह्या टुर्नामेंटचे आपले ऑफिशियल पंच इकडे आहेत. या साईडून ह्या साईडून इकडून ऊन येते मस्तपैकी. हा, तर आजचा पिच रिपोर्ट आहे, आपले ऑफिशियल पंच आहे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे. तर कालचा दिवस आणि आजचा आता नवीन सारवलेला आहे पीच मस्तपैकी शेणाने. तर काय वाटतंय काल आणि आजच्या पीचमध्ये काय वेगळं पण आहे की नाही, किंवा आज बॅट्समनसाठी पीच कसं अवेलेबल असेल बॉलरसाठी, तर काय एक्सप्लेन करू शकता तुम्ही? सकाळच्या पर्वात पीच आहे ना थंड असणार एकदम, त्यामुळे हा चान्स बॉलरलाच होईल. आणि दुपारनंतर जेव्हा पीच गरम होणार तेव्हा फलंदाजीसाठी ती व्यवस्थित राहील आणि फलंदाजी फक्त षटकारच बघत राहील. ओके. आणि पीच तुम्ही बघू शकता थोडंसं इथं कडक पण झालेलं आहे, सुकले थोडंसं, जसं जसं ऊन येईल तसं ते सुकल थोडं. आणि अजून पण ते बॅटिंगसाठी चांगलं होईल. मॉर्निंगमध्ये थोडंसं बॉलरसाठी थोडंसं उपयोगी पिच आहे. मस्त अशी क्रिकेटची ही धावपट्टी, एकदम कडक असं नियोजन जावटे गावाचं, जबरदस्त. जावटे आयोजित वीर हनुमान चषक सन 2026 हा थरार आपल्याला पाहायला मिळतो. फायनल डे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, काय आहे वीर हनुमान चषक? तर तुम्हा आम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रेरणा देतो ना, तो आहे आमचा वीर हनुमान चषक. विभागातील तालुक्यातील प्रत्येक खेळाडू आयोजकांना फोन करून सांगतात ना की आम्हाला तुमचा चषक खेळायचा आहे, तो आहे आमचा वीर हनुमान चषक. वीर हनुमान चषकात पैशाला किंमत नाही, पण ही ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे असे प्रत्येक खेळाडूला वाटतं ना, तो आहे आमचा वीर हनुमान चषक. जावटे गावाच्या भोसले मैदानावर खेळण्याची मजा फार वेगळी असते ना, तो आहे आमचा वीर हनुमान चषक. वीर हनुमान चषक म्हणजे एका दिवसात टीम बुकिंग होऊन हाऊसफुलचा बोर्ड लागतो ना, तो आहे आमचा वीर हनुमान चषक. वीर हनुमान क्रिकेट संघ जावटे सभासद संख्या कमी आहे, पण आयोजन एकदम कडक, झकास आणि नाविन्यपूर्ण तुम्हाला पाहायला मिळतं ना, तो आहे आमचा वीर हनुमान चषक. आणि या वीर हनुमान चषकामध्ये शाहीर योगेश जाधव यांना कॉमेंट्री करण्याची दरवर्षी संधी मिळते ना, तो आहे आमचा वीर हनुमान चषक. आज सगळीकडे आपण पाहतोय फक्त आणि फक्त या वीर हनुमान चषकाची हवा आणि हवा आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. आपण खेळतोय, आपण पाहतोय वीर हनुमान क्रिकेट संघ जावटे आयोजित वीर हनुमान चषक. असं म्हणतात मित्रांनो, हरणाचा वेग 1 तासामागे 90 किलोमीटर धावू शकते, तर त्याच 1 तासामध्ये वाघ 58 किलोमीटरचा अंतर धावू शकतो. तरी सुद्धा वाघ हरणाची शिकार करतो, कारण हरिण पळताना सतत मागे बघत असते, त्यामुळे तिचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होतो व तिचा धावण्याचा वेग सुद्धा कमी होतो व ती वाघाची शिकार होते. म्हणून क्रिकेटच्या मैदानावर उतरताना किंवा उतरल्यावर स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, विश्वास स्वतःवर ठेवा. आणि विश्वास जर तुमचा स्वतःवर ठाम असेल ना, तर तुमचा संघ नक्कीच जिंकेल. हे या वीर हनुमान चषकामधून मी नक्कीच तुम्हाला एक समालोचन म्हणून सांगेन. निजामपूर या ठिकाणी देखील फायनल मारून आले शिवगंजरा येलावडे संघ. यावेळेला समोरच्या दिशेने बॉलला खेळला जरूर, बॉल स्वीडनच्या डोक्यावरून प्रस्थान करेल. धावा मिळतील 4 आणि हा वीर हनुमान चषक जिंकण्यासाठी इथून मात्र 15 धावांची गरज असताना हा फटका जर मोठा आला, पण चॅम्पियन बोलतोय तो म्हणजे शिव गर्जना येलावडे संघ. चॅम्पियन 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 बनताना पाहायला मिळाला. जल्लोष आनंद साजरा करताना तब्बल 2 दिवस ही स्पर्धा YouTube लाईव्ह आपण घर बसल्या पाहिली आणि
ANP लाईव्हचे सर्व आमचे अरुणजी पाटील, एक चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा यथोचित मान सन्मान स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात आहे आणि त्यांचा स्वागत करण्यासाठी मी आमचे महेश शेपोंडे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हाताने आपण ANP लाईव्ह सन्माननीय आदरणीय आमचे अरुणजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करायचा आहे. तब्बल 2 दिवस ही स्पर्धा आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाली ANP लाईव्हच्या माध्यमातून. त्यांची टीम कॅमेरामॅन जे आहेत त्या देखील आले तरी चालेल प्लीज. वीर हनुमान चषकामध्ये आपण पाहतोय शिवोदय जामगाव संघ 4th क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे. प्लीज सगळ्यांनी या एका फ्रेम मध्ये आपण सर्वांनी या. अरे बापरे, अख्खा गावच आला वाटतं जामगावचा. बापरे, जामगावकरांची गर्दी हाऊसफुल बोर्ड लागला. 4th क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. आपण पाहू शकतो समस्त जामगावकर पाहायला मिळतात आपल्याला. शोध जामगाव टीम अभिनंदन आपलं. या वीर हनुमान चषकामध्ये 4th क्रमांकाचा आपण मान मिळवलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या स्पर्धेमध्ये 3य क्रमांक ठरलेला संघ अर्थातच ओमकार क्रिकेट संघ भाले. मी विनंती करेन प्लीज, भाले संघ म्हणजे आपल्या शिवशेजारी असणारं गाव. जबरदस्त. अरे बापरे, आणि बघा खांबे साहेब पण भालेचेच आणि त्यांच्या शुभ हाताने ट्रॉफी आपण देऊया. पण चांगला खेळ आपण केलात. ओमकार 11 क्रिकेट संघ भाले गावचा हा संघ आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय सरपंच दत्तारामजी खांबे साहेब यांच्या शुभ हाताने ट्रॉफी, हे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे. एक उत्तम असा दर्जेदार खेळ त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला आणि 3य क्रमांकाचा हा संघ मानकरी होताना आपल्याला पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन 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 ओमकार क्रिकेट संघ भाले या टीमचं. बापरे, केवढी मोठी ट्रॉफी आहे बघा 3य क्रमांकाची. वीर हनुमान चषक हा आहे मित्रांनो. काय इथे टीम एका दिवसामध्ये बुक होतात ना, हे आहे वीर हनुमान चषक. मी आमच्या उत्तम मेडल देखील 11 या ठिकाणी दिले जातील. तर या वीर हनुमान चषकामध्ये रनर अप झालेला संघ आहे तो म्हणजे या संघाचे ओनर होते, मालक होते आमच्या गावचे चेतन शेपोंडे. आणि चेतन शेपोंडेने ही एंट्री केली होती आणि त्यांच्या मालकीचा संघ म्हणजे शिव समर्थ जावटे संघ. रनर अप झालेला संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुंबईचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि छान असा खेळ त्यांच्याकडून नक्कीच झाला. फायनल मध्ये थोडीशी जरूर निराशा झाली. क्रिकेटचा खेळ हार जीत होत असते. मी विनंती करतो आमचे योगेश शेपोंडे, आपण या ठिकाणी येऊन आपल्या शुभाताने ट्रॉफी आणि ही कॅश प्राइज द्यायची आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. शिव समर्थ जावटे या टीमचा अभिनंदन 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 टीम शिव समर्थ जावटे. चांगली बॅटिंग बॉलिंग पाहायला मिळाली. शेवटच्या फायनलच्या मॅच पर्यंत हा संघ पोहोचला पण फायनलच्या सामन्यामध्ये शिवगर्जना येलावडे संघाने पलटवार केला आणि तिथे या संघाला हार पत्करावी लागली. पण हरकत नाहीये, 2य क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मी शिव समर्थ प्रथम क्रमांक ही ट्रॉफी चॅम्पियनची ट्रॉफी देण्यासाठी मी प्रथमतः मान्यवरांना या ठिकाणी बोलवेन.
आमचे आधारस्तंभ शशिकांत कालोखे, महेश शेपोंडे, तुळशीराम कालोखे, विजय शेपोंडे, प्लीज आपल्याला विनंती करतोय आपण या. तसेच ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष, सर्व अध्यक्ष सर्वांना घेऊया का? सर्व ग्रामस्थ या, सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर मुंबईकर, मुंबईचे अध्यक्ष रमेश शेपोंडे, या सर्वांनी या. आणि वीर हनुमान क्रिकेट संघ जावटे आयोजित वीर हनुमान चषक आणि चॅम्पियन बनणारा संघ तो म्हणजे चॅम्पियन 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 शिवगर्जना येलवडे संघ चॅम्पियन. एक जबरदस्त आपल्याला खेळ या टीम कडून पाहायला मिळाला. अंतिम सामन्यामध्ये जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली आणि त्याच वेळेला आपण पाहिलात फिल्डिंगचं प्रदर्शन समस्त येलवडे यांच्याकडून दर्जेदार पाहायला मिळालं आणि चॅम्पियन बनताना आपण पाहतोय शिवगर्जना येलवडे संघ डबल धमाका करताना या आजच्या महाशिवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शिवगर्जना येलवडे संघ अभिनंदन 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 अँड कॉंग्रॅच्युलेशन. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, फायनली आपण सुखरूप आपल्या घरी पोहोचलेलो आहे. तर आजच्या शेवटच्या दिवसापूर्वी थोडीशी गडबड झालेली, आपले फायबर कनेक्शनचा काहीतरी इश्यू होता, तर त्याच्यामुळे थोडंसं गडबडीत आपण ब्लॉग थोडा बनवला नाही. फायनलची मॅच वगैरे व्यवस्थित सगळी टुर्नामेंट आपली झाली आणि आत्ता आपण आपल्या जिथून आपली ही जी यात्रा चालू झालेली तिथूनच परत आता आपण पोहोचलेलो आहे तळवली गावात. योगेश भाईचे, पप्प्याचे आणि सचिन भाईचे, आमचे जे चुलत भाऊ आहेत, तर त्यांचं मनापासून धन्यवाद. त्यांची गाडी भेटली त्यामुळे आम्ही आरामात गेलो, आरामात आलो. परत आपल्याला 28 आणि 1 तारखेला परत जायचं आहे तिकडंच नवीन ठिकाणावरती. परत आपलं जसं नवीन आपण काय बोलतो त्याला एक्सप्लोर करू, तेवढं आपल्याला नवीन ऑर्डर भेटतात. परत आपल्याला 28 आणि 1 तारखेची परत 2 कॅमेऱ्याची ऑर्डर भेटलेली आहे, त्यासाठी जायचं आहे. तर होपफुली हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.